नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च युट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. नोकरी विषयक माहितीचा महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांसाठी आलेलो आहोत. चॅनलवरती आपल्या बरेच ऑलरेडी वेगवेगळ्या नोकरी विषयक माहितीचे व्हिडिओ अपलोड आहेत. आरोग्य विभाग भरती, महानगरपालिका अंतर्गत भरती, जिल्हा परिषद अंतर्गत भरती, मेट्रो अंतर्गत भरती, सो वेगवेगळे असे नोकरी विषयक माहितीचे व्हिडिओ आहेत. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. तर आजची जी नोकरीची जाहिरात आहे ती आपण इथे बघणार आहोत. तर कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, यासाठी वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहेत, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सो आजची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे महाराष्ट्र वन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत. सो महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट अंतर्गत ही जाहिरात आहे. तर हे महाराष्ट्र वन विभागाचं ऑफिशियल पेज आहे, ऑफिशियल वेबसाईट वरती संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध आहे. बरेच जण व्हिडिओवरती कमेंट करतात की फेक व्हिडिओ आहे, खोटे व्हिडिओ टाकू नका, खोटी माहिती आहे. तर आपल्या चॅनलवरती कोणताच असा व्हिडिओ नाहीये की जो फेक आहे. जोपर्यंत ऑफिशियल वेबसाईट वरती इथे जाहिरात प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत आपण कोणतेच व्हिडिओ चॅनलवरती प्रसिद्ध करत नाही. त्यामुळे तुम्ही नक्कीच या पदांचा जो आहे इथे विचार करू शकता. सो महाराष्ट्र शासन वन विभाग यांच्या अंतर्गत ही जाहिरात आहे. डिटेलमध्ये जाहिरात जी आहे ती आपण इथे बघूया. याआधी सुद्धा आपण वन विभागांतर्गत जाहिरात इथे ऑफिशियल चॅनलवरती व्हिडिओ प्रसिद्ध आहे, तो सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. सो महाराष्ट्र शासन उपसंचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर. सो महाराष्ट्र वन विभाग चंद्रपूर यांच्या अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध आहे. सेवा करार पद्धतीने नेमणूक करण्याबाबत. सो उपसंचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर यांच्या कार्यालयात पशुवैद्यकीय अधिकारी यांची सेवा करार पद्धतीने इथे भरण्यात येणार आहे. सो पदाचं नाव तुमचं आहे पशुवैद्यकीय अधिकारी. चंद्रपूर इथे पोस्टिंग असणार आहे, मुख्यालय तुमचं. सो यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची किंवा संस्थेची पशुवैद्यक शास्त्रातील पदवी BVSC अँड AH तसंच महाराष्ट्र पशुवैद्यकीय परिषद नोंदणी आवश्यक असणार आहे. सो रजिस्ट्रेशन सुद्धा कंपल्सरी आहे. अनुभव या पदांसाठी किमान 2 वर्षाचा संबंधित क्षेत्रातील अनुभव तुम्हाला आवश्यक असणार आहे. गाय, म्हैस, बकरी पालन याबाबत माहिती व अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच प्राण्यांचे इथे लसीकरण, प्रतिबंधक उपाययोजना, रोग नियंत्रण, साधारण उपचार पद्धतीचं ज्ञान आवश्यक आहे आणि शेतकऱ्यांना पशुपालन विषयक मार्गदर्शन करण्याचा अनुभव इथे अपेक्षित असणार आहे. सो मानधन शैक्षणिक पात्रता आणि अनुभवच्या आधारे इथे निश्चित केलं जाणार आहे. सो मानधन त्यांनी वेतन इथे दिलेलं नाहीये. तुमचं काय इथे शैक्षणिक पात्रता आहे आणि अनुभव किती आहे त्यानुसार तुम्हाला वेतन जे आहे मिळणार आहे. सो शिक्षण आपण बघितलं आहे, इथे पोस्टिंग कुठे असणार आहे, अनुभव काय आहे तो इथे दिलेला आहे तुम्हाला. सो द डिटेल याच्याबद्दल आपण बघूया, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत ते. सो अर्ज सादर करण्याचा कालावधी तुमचा असणार आहे 31 जुलै 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. सो खालील पत्त्यावरती तुम्हाला लिखित स्वरूपात जे अर्ज आहे ते इथे सादर करायचे आहेत. सो अर्ज सादर करण्याचा पत्ता इथे आहे. उमेदवारांचे आवेदन अर्ज उपसंचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, रामबाग वनवसाहत परिसर, मूल रोड चंद्रपूर इथे तुम्हाला तुमचे अर्ज या पत्त्यावरती प्रत्यक्ष स्वीकारण्यात येतील किंवा उमेदवारांना कार्यालयाच्या ईमेल आयडी वर सुद्धा अर्ज करता येतील. तर तुम्ही अर्ज करून पाठवू शकता ईमेल आयडी वरती किंवा प्रत्यक्ष दिलेल्या पत्त्यावरती अर्ज तुम्ही इथे नेऊन देऊ शकता. सो अटी शर्ती काय आहेत बघा यासाठी. सो वयोमर्यादा कमाल 45 वर्ष अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत. वयोमर्यादा करता तुम्हाला आवश्यक दाखल्याची प्रत इथे जोडावी लागणार आहे. अर्जदार जो आहे इथे मान्यता प्राप्त विद्यापीठात किंवा संस्थेची पशुवैद्यक शास्त्रातील पदवी आणि महाराष्ट्र पशुवैद्यकीय नोंदणी आवश्यक. सो सदर पदाकरता जी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव आहे त्याद्वारे निश्चित केले जातील. सो त्याचे डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला लागणार आहे. सो अर्जासोबत तुम्हाला तुमचं पदवीची उत्तीर्ण गुणपत्रिका, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक खाते पासबुक पहिल्या पानाची प्रत जोडणं अनिवार्य आहे. सदरचे पद हे कंत्राटी स्वरूपात असेल. सो इच्छुक उमेदवारांना कोणत्याही प्रकारच्या न्यायालयीन प्रकरण नसावे आणि वरील दस्तावेज सादर केल्याची पात्र ठरलेल्या उमेदवाराची प्रत्यक्ष मुलाखत, स्थळ, वेळ, दिनांक तुम्हाला दूरध्वनी कळवण्यात येईल. सो पहिल्यांदा तुम्हाला अर्ज करायचे आहे. मुलाखतीद्वारे तुमचे इथे
सिलेक्शन होणार आहे. सो ज्यांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला डिटेल याबाबत मिळतील. त्यामुळे मोबाईल नंबर जर तुम्ही मेन्शन करणार असाल तर करेक्ट मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी इथे मेन्शन करायचा आहे. मुलाखतीसाठी उमेदवारास कोणताही भत्ता मिळणार नाही. नियुक्त झालेल्या उमेदवारास 500 रुपये स्टॅम्पवरती तुम्हाला करारनामा लिहून देणं आवश्यक आहे. सो कोणत्याही प्रकारची परीक्षा नाहीये, फी सुद्धा नाहीये, मुलाखतीद्वारे सिलेक्शन आहे. सो जे कोणी इलिजिबल आहे नक्कीच यासाठी इथे अप्लाय करू शकता. सो नोकरीचं ठिकाण कार्यालयाच्या आवश्यकतेनुसार जिल्हा आणि तालुका स्तरावर इथे तुम्हाला पोस्टिंग जे आहे दिलं जाईल. अनुभव प्रमुख जबाबदाऱ्या तुमच्या दिल्या आहे. सो पशुधन आरोग्य तपासणी आणि उपचार असणे, तसेच लसीकरण ज्या मोहिमा आहे त्या राबवणे, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे, पशुपालनासंबंधी ज्या काही नोंदणी आहे अहवाल आहे ते तयार करणे आणि इतर कामे वेळोवेळी सोपवण्यात येईल. सो तुम्हाला इथे पशुपालन संबंधी अनुभव असणं आवश्यक असणार आहे. तो संपूर्ण माहिती आहे यामध्ये. पशुवैद्यकीय अधिकारीची ही पोस्ट आहे. शैक्षणिक अर्हता दिली आहे, अनुभव सुद्धा बघितलेला आहे आपण. अर्ज तुम्ही ऑनलाईन ईमेल आयडी किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करू शकता. सो तरी सुद्धा तुम्हाला या संबंधी काही अजूनही प्रश्न असतील तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये बघू शकता. याआधी सुद्धा आपण इथे वन विभाग अंतर्गत जाहिरातीचा व्हिडिओ प्रसिद्ध केलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईल. तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही जो आहे बघू शकता. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, म्हणजे ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचायला मदत होईल. सो चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.